द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। लातूर येथे काँग्रेस भवनात औसा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्ष आणि संघटनेचे नेते व पदाधिकारी यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यात शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश मावणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अभयदादा साळुंके, लातूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलदादा उडगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विद्याताई पाटील यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। औषधाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची साहेब भावना अशी होती की आपण औषधामध्ये यावं, भव्य असं आपलं स्वागत त्या ठिकाणी त्या माध्यमातून व्हावं। आणि अनेक औषध शहरात दोन विभागामध्ये शहर वसले गेले, पूर्व भाग आणि पश्चिम भाग। पश्चिम भागामध्ये हा भाजपचा बेल्ट आहे आणि त्या भाजपच्या बेल्टमधून आज मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत। आज काही माझ्या मित्रांनी अनेक अभी ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून। आणि आज आपण ही संख्या बघितल्यानंतर साहेब आपल्याला लक्षात आले असेल की मोठ्या प्रमाणावरती तरुणाईची ओढ आपल्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी त्या ठिकाणी औसा तालुक्यामध्ये शर्यत त्या ठिकाणी लागलेली आहे। ज्या वेळेस आपण औषधाला वेळ द्याल त्यावेळेस निश्चितपणाने मी सांगतो की साहेब अनेक सरपंचांनी, अनेक उपसरपंचांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना दबावाखाली प्रवेश करून घेतलाय ते पुन्हा काँग्रेसच्या विचारामध्ये येऊन, काँग्रेसच्या विचारधारेमध्ये येऊन काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। निश्चितपणाने मी आमच्या या सगळ्या सहकार्याने विश्वास देऊ इच्छितो की अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कुठल्याही पद्धतीची निराशा होणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आणि तुम्हाला आत्मसन्मान देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आजच्या या बैठकीमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन उद्याचे औसा तालुक्याचं, लातूर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी अमित भाई यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या हिरिरीने आज पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि आपण आज प्रवेश केला त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। माझे तालुका अध्यक्ष माझे मित्र दत्तोपंतजींनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की त्या ठिकाणी मित्र म्हणून त्यांनी भावना व्यक्त करणं योग्य आहे की मला तिकीट द्यावं, पण साहेब आपण कुणालाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ताई आमच्या आहे तिथं त्यांची मागणी आहे, अनेक आमच्या सहकारी मित्रांची मागणी आहे तुम्ही कुणालाही तिकीट द्या साहेब, पण ही जागा आपण काँग्रेसची आहे हे आग्रहानं सांगितलंय। त्याच्यामुळे आम्ही परत ती विषय या ठिकाणी मी बोलणार नाही। काँग्रेसची जागा आहे, काँग्रेसला तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या, त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून तुमचा शब्द खाली जाऊ देणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी देतो। खरा पिक्चर औसा तालुक्याचा आमचे सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी हसतायत कारण ओरिजिनल पिक्चर त्यांना माहिती आहे। विकास लोक शेत रस्त्याचं जनक म्हणून घेतात मित्र, पण आपल्या सगळ्यांना माहिती असलं म्हणजे आपल्याला सांगता आलं पाहिजे। माननीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब ग्रामविकास मंत्री असताना आणि माननीय एकनाथजी ढवळे साहेब कलेक्टर असताना ही शेत रस्त्याची मोहीम त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज जर कोण शेत रस्त्याचं जनक असेल तर ते लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे जनक आहेत। कुणी कुठायचं आणि मी जनक म्हणायचं हे या जिल्ह्यात चालणार नाही। प्रत्येक गोष्ट लातूरात झालेली सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच केली, अरे मी केली पण आमच्या जीएसटीच्या पैशातून तू केली ना, तुझ्या घरचे पैसे थोडे घालून तू केली हे पण आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारतायत। गावोगावी रस्ते अडवत आहेत, लोक खूप हुशार आहेत, कोण कशा पद्धतीने काम केले, कोण गुत्तेदारीसाठी काम केले, कोण कमिशनसाठी काम केले हे सगळं आपल्याला पाठ आहे। आणि जे गुत्तेदाराने तरी कमीत कमी आम्हाला सांगू नये की विकास कसा केला जातो, त्यांनी त्यांच्या कमिशन पुरतं त्या ठिकाणी बघितलं तर ते ठीक राहील। 2 एकर जमीन असलेला माणूस आज 700-800 एकरचा मालक 5 वर्षात कसा झाला
एका शिक्षकाचा मुलगा 700 एकर जमिनीचा मालक कसा झाला, हा प्रश्न उद्या आपल्याला गावोगावी जाऊन निश्चितपणाने विचारावा लागेल. हे सगळं आपल्याला आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनाच वाटते की शांत असायचा, प्रसंग बघून वागायचं असतं. आपल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केलेत, जिथं गोड म्हणून विषय संपू शकतो तिथं गोड बोलून, आणि जिथं दंडुका हातात घ्यायची वेळ येईल त्या ठिकाणी दंडुका हातात घेऊन आता पैलवान लोक आपल्या साथीला सगळे आले. त्या पद्धतीने ह्या तालुक्याच्या आमच्या तालुक्यात हा विषय नव्हता, पण आता तो होतोय. तर त्याला तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी सज्ज आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उडगे यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं बळकटीकरण आज या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आणि इथं उपस्थितांची गर्दी पाहिल्यानंतर मला श्रीशैल उडगे आपलं कौतुक करावंसं वाटतं. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाला जिवंतपणा आणताय, याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं. भारतीय जनता पक्षाबद्दल काही प्रवेश झाले, खोट्या शिवसेनेतनं काही पक्ष प्रवेश झाले, खोट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं काही प्रवेश झाले, वंचित बहुजन आघाडीमधून काही प्रवेश झाले. तर त्या सगळ्याच नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. की महायुतीचा कारभार जो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला कंटाळून तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय असं मी म्हणालो होतो, ते चुकीचं होणार नाही. महायुतीच्या सरकारचे दिवस आता भरले. महायुती प्रत्येक स्तरावर अपयशी ठरते. महाविकास आघाडी ज्या तडफेनं आपण काम केलं पाहिजे, त्या तडफेनं आपल्याला आता विधानसभेच्या कामाला लागावं लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून आता ॲडव्होकेट किरण जाधव यांना खास करून बोलवले, ते अजून पेटलेच नाही. पेटलेच नाही. बरं, मला काडी लावता येत नाही, कारण माझा स्वभाव काडी लावणं आपला स्वभाव नाही. आणि मग इथं आल्यानंतर श्रीशैल आप्पाकडनं प्रेरणा ते घेतली आणि आता थोडंसं पेटतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडनं मी करणार आहे. औषामध्ये काय चाललंय हे श्रीशैल उडगेंनी सांगितलं, आणि कदाचित जे चाललंय ते काही फार बरं चाललं नाही, आणि म्हणून त्यात बदल घडवण्यासाठी तुम्ही इथं एकत्रित आलेले आहात असं म्हणालो मी. तेही चुकीचं होऊ नये. महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय, आता तुमचं शासकीय कचेरीमध्ये काम पडतं का मला माहिती नाही, पण तुमचं जर एखाद्याचं शासकीय कचेरीमध्ये काम पडत असेल, तुम्हालाही हा अनुभव आला असेल की पैसे दिल्याशिवाय कुठलं काम होतंय, अशी आता परिस्थिती नाही.
भ्रष्टाचारानं बरबटलेला हा कारभार उलथून टाकण्याची वेळ आलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब तर अनेक वर्ष आपलं नेतृत्व केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सरकार होतं 10-1 वर्ष. त्याच्या अगोदर ते पालकमंत्री होते. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब पालकमंत्री होते. हा कारभार तुम्ही पाहिलेला आहे. कुठेही गालबोट लागेल असं वर्तन काँग्रेस पक्षाच्या वतीने कधी झालं नाही. सामान्य माणसाला न्याय मिळत होता. सामान्य माणसाला पारदर्शकपणे मदत होती. आज ती होताना आपल्याला दिसत नाही. आज वसुली चाललेली आहे. सामान्य माणसाची पिळवणूक चाललेली आहे. सामान्य माणसानं जगावं कसं? विहीर हवी असेल तर पैसे मोजावे लागतात असं मला सांगितलं. विहीर गोठा शेतामध्ये हवा असेल तर पैसे मोजावे लागतात. आता दर मी इथं सांगत नाही. रिंगण लागलंय म्हणजे महाविकास आघाडी, शेवटी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली तरच या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आपल्याला न्याय देता येईल. आपल्याला पाहिजे की नाही भ्रष्टाचार मुक्त सरकार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, आपल्या मातीशी इमान राखणारे नेते या राज्यामध्ये राज्यावर पाहिजेत का नाही हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि हे जर आपण ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये आपण बदल घडवू शकतो हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं. आज खरंच मला आनंद आहे की औशामध्ये तुम्ही सगळे कामाला लागला आणि अगदी एका विचारानं तुम्ही कार्यरत आहात आणि या कष्टाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला. श्रीशैल उडगे असं म्हणाले, अनेकांनी तिकीट मागितलेलं आहे, कुणालाही द्या. जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्षाला न्यायिक भूमिकेतच वागावं लागतं. म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या समोर असं सांगितलं, आम्ही सगळे काम करतोय, आम्ही सगळे मेहनत करतो, आमची आहे इच्छा, पण शेवटी निर्णय हा पक्षाचा आहे. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा खलबत्ते सुरू आहेत. काँग्रेसची जागा आहे, काँग्रेस सोडणार नाही. शिवसेना म्हणते आमचे इथं पूर्वी आमदार होते, ही जागा आम्हाला पाहिजे. इथं मशालीला मताधिक्य मिळालेलं आहे वगैरे वगैरे. आता ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय. पण महाविकास आघाडीचे नेते समन्वयाने याच्यामध्ये निर्णय करतील. आणि आपली भूमिका अशी आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून सर्वाधिक वेळा निवडणुका जिंकल्यात त्या काँग्रेस पक्षानं, आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडेच औशाची जागा असली पाहिजे ही भूमिका असते. जागा वाटप झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार नेते निश्चित करतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं. श्रीशैल उडगे खरं म्हणजे ते आमचे विश्वासू आहेत, पण त्यांच्यामध्ये अनेक कलागुण आहेत. जिल्ह्यामध्ये त्यांनी पक्षाच्या नियुक्त्या करून टाकल्या. म्हणजे कोणी लातूरचं आहे, कोणी रेणापूरचं आहे, कोणी अहमदपूरचं आहे, कोणी चाकूरचं आहे. नेमणुका त्यांनी केल्या, पण त्याला निरीक्षक केलंय औषधाचं. बघा बरं किती कलागुण आहेत तुमच्या. अधिक पक्ष कसा मजबूत होईल. आज अनेक लोक आलेले आहेत तिथं. तुम्ही म्हणालात औशामध्ये आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, आपण जाऊ औषध. पण औषधाला कार्यक्रम घेत असताना तुम्ही कार्यक्रम असा घेतला पाहिजे की सत्ताधाऱ्यांचं धाबं दणाणलं पाहिजे.
अशा प्रकारे आपण कार्यक्रम घेतला. सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये तुमचा कारभार काय आहे त्याची पोलखोल केली पाहिजे. जनतेसमोर हा कारभार उघडा केला पाहिजे. श्वेतपत्रिका आपण ज्याला म्हणतो, व्हाईट पेपर, हा लोकांना कळालं पाहिजे ना काय चाललंय. तुम्ही मला आता नाही भेटलं तरी चालतंय. तुम्ही समाजामध्ये तुमची उठबस ही वाढवली पाहिजे. नाही तर पक्षाशी समाज जुडेल कसा. काय होतंय की मी तुमच्या ताब्यातून जाण्याची जी काही तुम्हाला भीती आहे, म्हणजे आपण नाही गेलो तर मग माझा ताबा कुठेतरी भलताच घेईल, ही जी काही भीती तुमच्या मनामध्ये असू शकते, कृपा करून तो विचार डोक्यातून काढून टाका. आमचा ताबा कोणाकडे आहे? आमचा ताबा सर्वसामान्य माणसाकडे आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये जा, त्याचे दुःख जाणून घ्या, त्याचे प्रश्न समजून घ्या, आणि ते आपल्याला उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोडवण्यामध्ये आपल्याला पुढे राहावं लागेल, तरच काही बदल आपण घडवू शकतो. लातूरमध्ये जे आतापर्यंत उद्योग उभे राहिले ते काँग्रेसनेच उभे केले. अलीकडे आता कोणता असा नवा उद्योग उभा राहिला इथं जो या सरकारने केला? 10 वर्ष झाली ना आता महायुती सरकारला. कुठला उद्योग उभा राहिला? मला तर नाही वाटत कुठला उद्योग उभा राहिला. मराठवाडा कोच फॅक्टरी जागा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेऊन ठेवली होती, ती शिल्लक होती. त्याला मांजरा कारखान्यानं रूळ करण्यासाठी जागा दिली, आपण मदत केली म्हणून ते उभं राहिलं. उद्घाटन अनेकदा झाली पण अजूनही कोच काय बाहेर आली नाही. अशी ही दिशाभूल करणारी सरकार काय कामाची? महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या. मराठवाड्यामध्ये आणि लातूरमध्ये आम्ही कसे उद्योग खेचून आणता येतील आम्ही दाखवून देऊ. काँग्रेसचा आमदार तिथे निवडून आल्यानंतर त्याला आमच्या चौकटीमध्ये काम करावं लागतं. चुकीचं काम त्या आमदाराकडनं होणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो आणि ती आमची गॅरंटी आहे, काँग्रेसची गॅरंटी. सामान्य माणूस आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. म्हणून निलंगा असेल, औसा असेल, जनसन्मान पदयात्रा काहीतरी मी ऐकलं, मला काय त्याचं उद्दिष्ट कळालं नाही. सरकार तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, म्हणजे मग काय सरकारनं जनतेचा अवमान केला का? हा मला माहिती नाही. म्हणजे सरकारनं अवमान केला का म्हणून तुम्ही सन्मान करायला निघालेले आहात काय? म्हणजे आम्हाला कळू तर द्या. मोदूगिरी आहे. आता निलंगा याला कितीदा बळी पडणार आहे? आता ठरवून टाकाय. त्यामुळे हा बदल घडतोय. आता कालच मी एक सर्वेक्षण पाहिला. कुठलंही सर्वेक्षण तुम्ही घेतलं ते रिंगणचं सुद्धा आम्ही पाहिलं. महाविकास आघाडीला 160 जागा, 170 जागा, 165 जागा, 100
50 जागा येतील असं सर्वेक्षण आहे. कालचं एक सर्वेक्षण मला सांगितलंय का 190 जागा दिल्या महाविकास आघाडी. 190. जशा निवडणुका येतील जवळ तसा हा आकडा पुढे जाईल आणि महाविकास आघाडी 200 जागा पार करेल असा मला विश्वास आहे. लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही आपण. काँग्रेसच्या गॅरंटी कार्ड मध्ये लखपती बहिणा हे आपण सांगितलंच होतं लोकसभेमध्ये, महिन्याला 8,500 रुपये. हे तुम्हाला माहिती आहे. पण लाडकी बहीण योजना तुम्ही महायुतीचं सरकार आल्या आल्या काळे जाहीर केलं. सरकार तुम्ही महाविकास आघाडीचं पाडलं आणि महायुती सरकार आणलं तेव्हाच का जाहीर नाही केली लाडकी बहीण योजना? काँग्रेसनं जाहीर केलं होतं लोकसभेच्या प्रचारामध्ये. मग महायुतीनं लोकसभेच्या प्रचारामध्ये का नाही जाहीर केलं लाडकी बहीण योजना? लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही महायुतीचा निकाल लावला त्याच्यानंतर त्यांना लाडकी बहीण आठवली. आता या भावांना कोणीही वाचवू शकत नाही म्हणून हे असे भाऊ आहेत ज्यांना बहिणीच्या सुरक्षेची गरज पडली आणि म्हणून लाडकी बहीण योजना यांनी जाहीर केली. आणि आता या लाडकी बहीण योजनेच्या जीवावर निवडणुका लढवण्याचं यांचं कटकारस्थान आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि लाडकी बहीण योजना तेच सांगतात. कुणीतरी कोर्टात गेलं महाविकास आघाडीचा कोणी व्यक्ती आम्ही कशाला करू. महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार सुरू आहेत महिलांवर याच्याबद्दल ते बोलत नाही. आपल्या लातूरमध्ये किती महिलांचे बळी गेले. चालू आहे त्यांचा लढा. कोर्ट कचेरी पोलीस केस. आरोपी अजूनही फरार आहेत. महिला सुरक्षित नाही. आणि म्हणून आमचा सवाल हा आहे की सुरक्षित बहीण योजना तुम्ही कधी आणणार. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही पण सुरक्षित बहीण योजना तुम्ही कधी आणणार हे विचारतोय महाराष्ट्र तुम्हाला. शिशेल उडगे आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही तर कामाला सुरुवात केलेलीच आहे. गती वाढवा. कारण महाविकास आघाडीचं उद्दिष्टच हे आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवणं आणि ते घडेल. औस्याचा आमदार आणि निलंग्याचा आमदार आम्हाला काँग्रेस पक्षाचा हवा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की औशामध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला काहीही कधीही कमी पडणार नाही आणि अडचण येणार नाही. आणि जे काँग्रेसचे आमदार असतील ते पारदर्शकपणे जे दिल्ली मुंबईहून येईल ते वाया लातूर औशाला येईल आणि कुठलाही टोल म्हणजे टोल मुक्त औसा, टोल मुक्त औसा
टोलमुक्त निलंगा हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर सामान्य माणूस एका विचारानं पेटल्याशिवाय हे शक्य होणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे तर तुम्हाला पटतंय का नाही? सांगा जरा जोरात सांगा. आता ते महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये येणार असेल तर आपला लोकप्रतिनिधी हा महाविकास आघाडीचा काँग्रेसचा असला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं. श्रीशैल उडगे, तुम्ही एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आणि इतर विधानसभा मतदारसंघामध्ये जरी तुम्हाला आता अलीकडे वेळ देता येत नसला तरी अधूनमधून काय चाललंय एवढी तरी विचारणा जर तुम्ही केली किंवा मग ती विचारणा करण्यासाठी एक वेगळा निरीक्षक जरी नेमला हे सगळं पक्षाचं काम सुरू राहील. यापेक्षा अधिक न बोलता आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपले आभार, अभिनंदन आणि येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी माझ्या वतीनं आणि विशेषतः औसा विधानसभेसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.